थापलिंगची यात्रा ही आंबेगाव तालुक्यामधील सर्वात मोठी यात्रा असते आणि इथूनच यात्रेचा सिलसिला चालू होतो. यात्रेमध्ये प्रवेश केला की या कारत्यांची बोंबाबोंब चालूच होते. खरं तर ना यांच्या पालकांना ना 25 तोफांची सलामी द्यायला पाहिजे की अशी कार्टी ते सांभाळतात. आता यांचं काय घेऊन बसल्यात, आमच्यासारखी कार्टी पण असतातच की, त्यांच्यासाठी ही छान पाण्याची सोय केली आहे त्यांनी. बैलगाडा शर्यतीशिवाय यात्रा ही अपूर्णच. शेवटी बैलगाडा ही आणबाण छान असते यात्रेची. यात्रेतला सर्वात महत्त्वाचा मेनू म्हणजे रेवड्या आणि शेंगुळ्या, त्यात जिलेबी आणि ही कच्ची भजी. हे खाल्लं म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी पळणार हे तर कन्फर्मच. आणि ह्यावेळेला यात्रेत जरा हे विशेष होतं बरं का. म्हणजे हा जो पन्नालाल नावाचा जो घोडा आहे, सॉरी म्हणजे गाढव आहे, तो भविष्य सांगतो. म्हणजे ज्योतिषी आणि पंडित यांच्या पोटावर पाय पडला. आता नक्की यामधला माणूस कोण आणि गाढव कोण हा प्रश्नच आहे. आता एवढे यात्रेला आलोय म्हणजे थोडंफार शॉपिंग नको करायला. प्रत्येक गोष्ट घ्या फक्त 10 रुपये 10 रुपये. आता एवढं फिरलं म्हणलं जरा थोडं धार व्हायला. कमाल, हा उसाचा रस म्हणजे कमाल. थापलिंगची यात्रा ही सलग 2 दिवस असते आणि या दोन्ही दिवसांची मजा आम्ही पूर्णपणे घेतलेली आहे. ह्या वर्षी तुम्ही मुकलात पण पुढच्या वर्षी थापलिंगच्या यात्रेला नक्कीच या.